नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे, जर आमचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की पुढच्या बुधवारी म्हणजे येतो त्या बुधवारी 17 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. तर बघा, आषाढी महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. यावर्षीची एकादशी मंगळवारी 16 जुलैला रात्री 8:33 सुरू होणार आहे. तसंच ती बुधवारी 17 जुलै रोजी रात्री 9:02 समाप्त होणार आहे. तर बघा, प्रत्येक महिन्यात आपल्याकडे 2 एकादशी येतात. त्यातील एक शुक्ल पक्षात तर दुसरी कृष्ण पक्षात येते. अशा तऱ्हेने वर्षभरात जवळजवळ 24 एकादशी येतात. एकादशी श्री विष्णूला समर्पित आहे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये एकादशीला एक वेगळंच आणि खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. आषाढ मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आणि वद्य पक्षातील एकादशीला कामिका एकादशी असे म्हणतात. तर वर्षभरातील 24 एकादशांमध्ये या एकादशीलाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. मान्यतेनुसार आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू 4 महिने क्षीरसागरात विसावतात. त्यामुळे या काळात कोणतेही शुभकार्य होत नाही. बघा, आपल्या महाराष्ट्रात निघणाऱ्या पायीवारीमुळे आषाढी एकादशीचे महत्त्व आणखीन खूप वाढलेले आहे आणि ते वाढत चाललेले आहे. या एकादशीची निमित्ताने विठ्ठल रखुमिणीची विशेष पूजा केली जाते आणि पंढरपूरची यात्रा आकर्षणाचा एक विषय हा कायम ठरलेला असतो. देवशयनी एकादशीचे व्रत करून विधीनुसार भगवान विष्णूंची पूजा केली जाते. असं म्हणतात की ही जर पूजा आपण केली तर त्यांच्या कृपेने मोक्ष प्राप्त होतो आणि सगळ्या पापांचा नाश होतो. का तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी उठून पूर्ण घर स्वच्छ करून जाळं जळमट सगळं काढून घेऊन घरी गोमूत्र शिंपडून बाहेर हळदीचं लेपन करून घराच्या मेन डोरवर स्वस्तिक काढून, आता तुमच्याकडे विष्णूंची मूर्ती असेल, विठ्ठल रखुमिणींची मूर्ती असेल तर त्याच्यावर करा. जर नसेल तर विष्णूंच्या मूर्तीवरती पंचामृताने अभिषेक करा. तीही नसेल तर आपली स्वामींची मूर्ती घ्या. तर पहिली 11 खेपा पाण्याने, 11 खेपा पंचामृताने, परत पाण्याने असं तुम्ही छान अभिषेक करा. आणि बघा, अभिषेक करताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप हा सतत करत राहायचा आहे. त्यानंतर पूर्ण दिवस तुम्ही विठ्ठलाचा गजर, विठ्ठलाचा जप, स्वामींचा जप आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा कायम जपत राहायचा आहे. मूर्ती छान स्वच्छ करून घ्या. तुम्हाला खालती पिवळं वस्त्र घालून छान त्याच्यावरती तामण ठेवून मूर्तीला छान अष्टगंध लावून कुंकू लावून घ्या आणि त्याच्यानंतर ती मूर्ती परत तामणात स्थापित करा. आता बघा, माझ्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती नाही आहे, मला घ्यायची आहे. बघू आता कधी टाईम मिळेल, म्हणून मी इथं श्रीयंत्र ठेवलं आहे. तुम्ही श्रीयंत्रावरती सुद्धा अभिषेक करून ठेवू शकता. छान सजावट करून घ्या. आता इथं माझ्याकडे तिरुपती बालाजींची मूर्ती आहे, जे तुम्हाला माहिती आहे की साक्षात विष्णूंचा अवतार आहेत. तर ती मूर्ती मी ठेवली आहे. छान खाली रांगोळी काढून घेतली आहे, धूप घातलेला आहे. इथं तुम्हाला छान पूर्ण सगळी सजावट, फुलं जी काही तुम्हाला अर्पण करायची आहेत ती तुम्हाला अर्पण करून घ्यायची आहेत. इथं मी बघा, शंखचक्र दिवे माझ्याकडे आहेत, ते आज मी लावलेले आहेत आणि अशी छानशी पूजा मी करून घेतलेली आहे. ह्याच्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्रनाम, तुम्हाला विष्णू चालिसा जी आहे ती नक्की वाचायची आहे. या दिवशी तुम्हाला जर जमलं तर विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र आणि आपला कमलात्मक मंत्र हा करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे आणि एक तुळस जरी तुम्ही ह्या दिवशी विष्णूंना अर्पण केली किंवा विठ्ठलाच्या चरणी अर्पण केली तर ह्याच्यासारखं काहीही पुण्य नाही आहे. फक्त या दिवशी आपल्याला तुळस तोडायची नाही आहे, आदल्या दिवशी तुळस तोडायची आहे. जेव्हा तुम्ही तुळस विष्णूंना किंवा विठ्ठलाच्या चरणी अर्पण कराल तेव्हा जी काही तुमच्या मनामध्ये इच्छा आहे ती बोलून ही
तुळस नक्की अर्पण करा. या तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्यामुळं अशी साधी सोपी पूजा करा. आणि बघा, या दिवशी आता कोण लोक उपवास करतात, निर्जळी उपवास करतात. तुम्हाला जसं झेपेल, तुमच्या तब्येतीला जसं झेपेल तसं तुम्ही करा. तुमच्या घरी किंवा आजपर्यंत तुम्ही जे काय खात आलाय उपवासाला ते तुम्ही खावा. असं काही नाही की आजपासून एकदम म्हणजे निर्जळी उपवास चालू करायचा एकादशीला. अजिबात असं करू नका. तब्येत महत्त्वाची आहे. तुम्ही फळं खाऊ शकता, ड्रायफ्रूट्स खाऊ शकता. त्यानंतर तुम्ही कुठलाही ज्यूस किंवा मिल्कशेक किंवा ताक, त्याच्यानंतर तुम्ही राजगिरा लाडू खाऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही रताळ्याचा कीस खाऊ शकता. बटाट्याची आपली जी हिरवी मिरची घालून जी आपण उपवासाची जिरं घालून जी भाजी बनवतो ती खाऊ शकता. बटाट्याचा कीस खाऊ शकता, जो तूप आणि जिऱ्यामध्ये हिरवी मिरचीमध्ये बनतो तो खाऊ शकता. असं खूप तुम्हाला खाण्यासारखं आहे. तुमच्याकडे जर खिचडी खात असतील तर बघा, तुमच्या घरी जे करत असतील ते तुम्ही करा. आणि अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने घरी तुम्ही पूजा करू शकता आणि उपवास पण करू शकता, जेणे आपल्याला सगळ्या वर्षभराच्या एकादशी केलेल्याचं पुण्य या एकादशी केल्यामुळे आपल्याला हे मिळतं. या दिवशी दानालासुद्धा खूप महत्त्व आहे, त्यामुळे गरजूंना दान हे ह्या दिवशी नक्की करा. तर अशी छान तुम्ही पूजा साजरी करा आणि मला नक्की सांगा की आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.